नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वातंत्र्य प्रतिकाराची जी बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। आज 9 मार्च रोजी उपविभागीय कार्यालयासमोर हातला इथले काही नागरिक आमरण उपोषणाला बसलेले आहे। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा। उमरखेड तालुक्याच्या मोजे हातला शिवारातील शेत 6 नंबर 65 क्षेत्रफळ 4 हेक्टर 84 आर मधील मुरुमखडक रेल्वे रोड काम करणारे कंपनी ठेकेदार यांनी मुरुमखडक नेऊन पूर्ण क्षेत्रामध्ये काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला होता। परंतु सदर कंपनी ठेकेदारांनी अर्धवट काम करून दिनांक फेब्रुवारी 18 रोजी मध्यरात्री कामावरची मशिनरी घेऊन होऊन गेला आहे। त्याच्या विरोधात आपल्या मागण्याचे निवेदन देऊन गावचे रहिवासी शहाजी गंगाराम खडसे, भागोराव गंगाराम खडसे आणि सुदाम गंगाराम खडसे हे तिघे भाऊ उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयासमोर 9 मार्च 2026 रोजी आमरण उपोषणाला बसले आहे। माझं नाव शहाजी गंगाराम खडसे, मुक्काम पोस्ट मुळावा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। मेहरबान साहेब, मौजे हातला तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील शेत सर्वे नंबर 65 क्षेत्र 1 हेक्टर 86 आर रेल्वे कंपनी ठेकेदारांनी आमच्या शेतातला मुरुम नेण्यासाठी आम्हाला विनंती केली आणि त्या खडक किंवा मुरुमच्या मोबदल्यात आम्ही काळी माती टाकून देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही सहज आम्हाला खडकापेक्षा काळी माती परवडते म्हणून आम्ही होकार दिला आणि त्यांनी मुरुम नेणं चालू केलं। आणि अर्ध्या तास 18/2/2026 मध्यरात्री तो ठेकेदार पळून गेला। 20 तारखेपासून पोलीस स्टेशनला तक्रार केली। त्याच्यानंतर SDO साहेब, कलेक्टर साहेब, SP साहेब, मुख्यमंत्री या सगळ्यांना निवेदन दिलं आणि 9 तारखेला उपोषण बसतो म्हणून एक निवेदन दिलं। त्याप्रमाणे आज 9 तारखेला आम्ही 11 वाजता उपोषणाला बसलो, 3 जण भाऊ। भागोराव गंगाराम खडसे, सुदाम गंगाराम खडसे आणि शहाजी गंगाराम खडसे हे तिघे आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहे। आमची समस्या सोडवून आम्हाला न्याय देण्यासंबंधी कारवाई करावी अशी आमची शासनाला व कंपनी ठेकेदाराला विनंती आहे। करारनामा लिहून देणार PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद तर्फे श्री पुल्ली मधु वेंकटा रघुनाथ बाबू, राहणार पुल्ली, कोटेश्वरा राव तल्ले, वय अंदाजे 60 वर्ष, व्यवसाय नोकरी, घर नंबर 111, जलवायु विहार, कुक्कत, पल्लई, हैदराबाद, माधवधारा, आंध्र प्रदेश 500072। हे कंपनीचं नाव आहे। ठेकेदाराचं सांगा ना, ठेकेदाराचं नाव सांगा। त्यांनी करारनामा लिहून दिला साहेब। त्यांनी लिहिलं करारनाम्यामध्ये, मी करारनामा लिहून देतो की मी मौजे हातला तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील शेत सर्वे नंबर 65 क्षेत्र 4 हेक्टर 86 आर जमीन आहे। त्यापैकी शहाजी गंगाराम खडसे यांचे नावे 142 आर शेत जमीन, भागोराव गंगाराम खडसे यांचे नावे 142 आर शेत जमीन, सुदाम गंगाराम खडसे यांच्या नावे 142 शेत जमीन, या जमिनीतील रेल्वे कामासाठी मुरुम देण्याचे ठरले आहे। त्याच्या मोबदल्यात वरील ठरलेल्या क्षेत्रामधील काळी माती 2.5 ते 3 फूट काळी माती शेतात टाकून द्यायचे ठरले आहे आणि काळ्या मातीची शेत जमीन लेवल करून देण्याचे ठरले आहे। तसेच पावसाळ्यात पडलेले पाणी शेताबाहेर काढून देण्यासाठी नाली करून देण्यात यावी। वरील सर्व अटी व शर्ती लिहून देणार व लिहून घेणार दोघांना बंधनकारक राहील। लिहून देणार हे PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद तर्फे श्री पुल्ली मधु वेंकटा रघुनाथ बाबू, राहणार पुल्ली, कोटेश्वरा राव तल्ले घेणार। ते मशीन घेऊन चालला तेव्हा तुम्ही त्याला काय अडवलं नाही किंवा त्याला? मध्यरात्री अचानक पळून गेला साहेब। त्याच्या मशिनरी मध्यरात्री 18 तारखेला मध्यरात्री आणि सकाळी ते मशिनरीचा भाऊ आमचा तिथे रोजान त्यांच्याच रोजान होता। सकाळी किंवा पाहिल्यानंतर त्याची JCB इकडे होती ना, पळशीकडे
नाही शेतामध्ये त्या घेऊन गेलेल्या मशनरी नेलेल्या मला सकाळी समजलं. सकाळी समजल्यानंतर मग आम्ही त्या दिवशी शिवजयंती होती. शिवजयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, असं प्रकरण झालं म्हणून. साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी सगळ्या त्या कंपनीच्या ठेकेदाराला बोलावून घेतलं होतं उमरखेडला इथं. त्यांची बैठक झाली, एकदा दोनदा बैठक घेतली साहेबांनी. तरी ठाणेदार साहेबांनी त्याला सांगितलं नाही का हे करारनाम्यावर त्याने लिहून दिलं होतं तरी त्याने न्याय केलं म्हणून? हो, ठाणेदारांनी त्यांना कॉल केला, ते येऊन गेले सुद्धा ठाणेदारांनी. त्याच्याचं बोलणं झालं, पैशाचे देण्या घेण्याचा मी बोललो म्हणले ठाणेदार त्याला. पण मी म्हणलं बा आम्हाला काळी माती पाहिजे शेतात, ते खड्डे खरबड आम्हाला तेवढीच जमीन आहे, त्या जमिनीशिवाय दुसरी जमीन नाही. कोण्या हालतीत आम्हाला जेवढा मुरुम नेला, खोदकाम केलं 12 एकर मध्ये, तेवढी काळी माती टाकून द्यावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी तुम्ही आता एसडीओ ऑफिस समोर उपोषणाला आमरण उपोषणाला बसले आहात. हो, तर आता साहेबातून काही हे सूचना वगैरे आली नाही का तुम्हाला? नाही, मी आल्या साहेबांना भेटलो. साहेब म्हणलं तुम्हाला नोटीस दिली त्याप्रमाणे आम्ही आज बसलो. बसा म्हणले. मी म्हणलं त्यांना तुम्ही बोलावून घ्या, दोघांमध्ये तुम्ही चर्चा करा, काय ठरलं ते आम्हाला बोलवा, नाही तर इथं या पेंडालमध्ये. तर त्यांना बोलावलं म्हणले एसडीओ साहेब. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.